श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञानी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 11वा समास 4. सार विवेक निरूपण. श्रीराम. ब्रह्म म्हणजे निराकार गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. निर्विकार परब्रह्म आणि अंतरात्मा याच्यामधील फरक श्री स्वामी समर्थ आता स्पष्ट करत आहेत. माणसाच्या बुद्धीला आकाराशिवाय कल्पना करता येत नाही, म्हणून ब्रह्म आकाशासारखे आहे असे म्हणायचे. पण ब्रह्मास तो सुद्धा आकार नाही. शिवाय आकाशास विकार आहे, ते बदलते, म्हणून जे अत्यंत निर्विकार व निराकार आहे तेच ब्रह्म होय. ब्रह्म संपूर्ण शाश्वत आहे, त्या मानाने अंतरात्मा अशाश्वत असतो. अंतरात्म्यालाच द्रष्टा व केवळ साक्षी म्हणतात. अंतरात्मा म्हणजेच देव होय, तो स्वभावाने अशाश्वत आहे. तो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो व त्यांचे पालन करतो. अंतरात्म्याहून वेगळे असणारे सारेच पदार्थ जड समजावे. ते अचेतन असतात. अंतरात्मा नसेल तर देह अचेतनपणे उरतो, व्यर्थ होतो. अंतरात्म्याच्या अस्तित्वाने परमार्थ कळतो. सगळे काही जाणले जाते. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग वगैरे सर्व मार्ग अंतरात्माच चालवतो. अशाश्वता वाचून शाश्वत काय आहे ते कळत नाही. हे जरी खरे असले तरी अशाश्वत कधीही शाश्वतपणास चढत नाही. अनेक प्रकारे विचार करून हे आपण समजून घ्यावे. विचारवंत माणसे सुद्धा शाश्वत व अशाश्वत यांची सरमिसळ करतात. निर्विकारी शाश्वत ब्रह्म आणि विकारी अशाश्वत अंतरात्मा ते एकच समजून घोटाळा करतात. म्हणून अगदी सूक्ष्म विचार करून सार असारामधून निवडून काढावे. जेथे सर्व अशाश्वत दृश्य संपते तेथे शून्य पुढे उभे राहते. त्याच्या पलीकडे शाश्वत असते, म्हणून शून्य शाश्वत व अशाश्वत यांच्यामधील सांधा होय. या शून्यमय सांध्यापाशी आल्यावर साधकाची बुद्धी घोटाळ्यात पडते. शून्याला साधक ब्रह्म समजतो. तेथे दृश्याचा अर्थात देहाचा विसर असल्याने कर्माला वाव नसतो, म्हणून कर्ममार्गाचा सगळा आचार खालच्या अवस्थेमध्ये राहतो. अंतरात्मा हा सर्व दृश्यांचे व कर्माचे मूळ आहे. प्रकृतीमुळे अस्तित्वात येणाऱ्या अंतरात्म्याला मूळ व शेंडा व खरे अस्तित्व नाही. खरे अस्तित्व फक्त निर्विकारी व शाश्वत परब्रह्मालाच आहे. निर्विकारी ब्रह्म आणि विकारी अंतरात्मा दोन्ही एकच आहेत असे समजणारा माणूस बुद्धीने विकारीच समजावा. विचाराने परब्रह्माचे आकलन करू गेल्यास हा म्हणता विचार नाश पावतो. हे विश्व ज्यांचे विणलेले आहे त्या पंचभूतांचे विवरण आणि महावाक्यांचे मनन, निदिध्यासन हे सगळ्या परमार्थाचे मूळ आहे. ते विचाराने वारंवार स्पष्टपणे समजून घ्यावे. पिंड ब्रह्मांडाच्या 8 देहापैकी पहिला देह म्हणजे आपली स्थूलकाया, आपले जड शरीर होय. त्या दोहोंपैकी अखेरचा 8वा देह म्हणजे मूळ माया होय. 8ही देहांचे निरसन केल्यावर मग विकार किंवा बदल यत्किंचितही उरत नाही. या कारणाने जे जे विकार पावते किंवा बदलते ते खऱ्यासारखे भासले तरी ते जादूने निर्माण केलेल्या वस्तूप्रमाणे भ्रमरूप असते. जाणता माणूस त्याचे खोटेपण ओळखतो व अजाणता मनुष्य त्यास खरे मानतो. विकारी वस्तूंना उत्पत्ती, स्थिती आणि संहार असतात. निर्विकार ब्रह्मवस्तू याहून निराळी राहते. हे बरोबर कळण्यासाठी सार काय व असार काय याचा सूक्ष्म विचार केला पाहिजे. सार व असार दोन्ही एकच मानल्यावर मग विवेकाला जागाच उरत नाही. अशा विवेकशून्य, बुद्धिहीन, पापी व करंट्या माणसांना सारासाराची परीक्षाच करता येत नाही. एकच अंतरात्मा या विश्वरूपाने विस्तार पावला आहे. अशा नाना प्रकारच्या भेदांनी व बदलांनी विलसणारा अंतरात्मा निर्विकारी ब्रह्म नव्हे. या गोष्टी अगदी स्पष्ट व उघड आहेत. आपल्या अनुभवाने त्या पाहता येतात. तरी पण त्यामध्ये शाश्वत व टिकणारे काय आहे आणि अशाश्वत व नश्वर काय आहे हे आपल्याला कळत नाही. मानवी जीवनात दृश्य अशाश्वत आहे, नश्वर आहे याचा सर्वच अनुभव येतो. सदैव आपल्याला अनुभव येतो. जाणत्याने शाश्वताचाच स्वीकार करावा. श्रेष्ठ कोणते, हीन कोणते, उत्तम कोणते, अधम कोणते हे जाणणे याचे नाव ज्ञान होय.
दृश्य खरे मानण्याची सवय मोडून शाश्वताचाच अभ्यास करावा. जे सारखे होते व जाते म्हणजे जे सारखे बदलते, जे सारखे नाहीसे होते म्हणजे नाश पावते, त्या अशाश्वत व नश्वर दृश्याचा अनुभव आपल्या भोवतीच्या जीवनामध्ये देखील प्रत्यक्ष दिसतो. उदाहरणार्थ, एक रडतो, एक चरफडतो, एक दुसऱ्याची नरडी धरतो, तर दुष्काळामधील भुकेल्या माणसाप्रमाणे काही माणसे एकमेकांवर तुटून पडतात. न्यायाची चाड नाही, नीतीची कदर नाही, असे हे लोक वागतात आणि ही विवेकहीन माणसे आपल्या वर्तणुकीचे समर्थन करतात. श्री समर्थांना असे सांगायचे आहे की दृश्य हे धडधडीत नश्वर आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येत असून सुद्धा त्याच्या प्राप्तीसाठी माणसे अत्यंत हीन पातळीवर उतरून पशुवत वर्तन करतात. असार दृश्यालाच ते सार समजतात. असे समजणे हे विवेक दारिद्र्याचे प्रधान लक्षण होय. सामान्य माणूस देखील धोंडे टाकून सोने घेतो, माती काढून अन्न खातो, म्हणजे सारापासून असार बाजूस काढण्याची विवेक शक्ती त्याच्या ठिकाणी आहे. असे असून माणूस सगळेच चांगले आहे असे म्हणतो आणि स्वार्थासाठी वाटेल तसे वागतो. हा मूर्खपणा होय. म्हणून माणसाने नीट विचार करावा. सत्याचा मार्ग असेल त्याच मार्गाने जावे. विवेकाने नीट समजून लाभ करून घ्यावा. सार म्हणजे संपत्ती आणि मौल्यवान रत्ने आणि गार म्हणजे गारगोटी किंवा दगड, या दोन्हीची किंमत सारखीच मांडली तर मग तेथे परीक्षा करण्याची आवश्यकताच उरत नाही. म्हणून शहाण्या माणसाने किंमतवान कोणते व किंमतहीन कोणते याची नीट परीक्षा करावी. ज्या ठिकाणी अशी परीक्षा व निवडानिवड नसते तेथे 2 दिले काय किंवा 2 घेतले काय सारखेच असतात. श्रेष्ठपणा व कनिष्ठपणा बाजूस सारून सगळ्यांना सारखेच वागवणे हा आडदांडपणाचा स्वभाव आहे. बेछूट माणूस समाजातील सज्जनांना आणि दुर्जनांना एकाच पातळीवरून मोजतो. जे घेणे योग्य आहे ते घ्यावे, जे घेणे योग्य नाही ते न घ्यावे. उत्तम कोणते आणि हीन कोणते हे बरोबर ओळखणे याचे नाव ज्ञान आहे. संसार हा एक बाजार आहे. नरदेहाचे भांडवल घेऊन माणूस या बाजारात येतो. काही माणसे भांडवलाचा म्हणजे नरदेहाचा उत्तम उपयोग करून अमरत्वाचा लाभ करून घेतात. इतर माणसे दुर्दैवी असतात. दुर्दैवाने ती फसतात आणि मूळ मुद्दल म्हणजे देह गमावून बसतात. देह वाया घालवतात. जाणत्या माणसाने असे करू नये. जे खरे आहे व आपल्या कल्याणाचे आहे ते शोधून त्याचा स्वीकार करावा. जे असार आहे, जे अकल्याणाचे आहे ते ओळखावे आणि वांतीप्रमाणे टाकून द्यावे. ओकलेले खाणे हे कुत्र्याचे लक्षण आहे. तेथे पवित्र ब्राह्मणाचा म्हणजे सज्जनांचा काही उपाय चालत नाही. ज्याने पूर्वी जसे कर्म केलेले असते तसे त्याचे परिणाम आता त्यास भोगावे लागतात. पुन्हा पुन्हा तेच करीत गेल्याने माणसाला जी सवय लागते ती सुटणे कठीण जाते. या न्यायाने कोणी उत्तम पक्वाने खातात तर कोणी विष्ठा चिवडीत बसतात आणि हेच लोक आपल्या वडिलांचा अभिमान बाळगून त्यांचे प्रदर्शन करतात. असो, ज्याला विवेक नाही त्याला या गोष्टी सांगणे म्हणजे फुकट शीन आहे. पण माणसाने श्रवण आणि मनन पुन्हा पुन्हा करावे. या समासाचा सारांश. या समासामध्ये ज्ञानाची एक महत्त्वाची व्याख्या आढळते. कोणत्याही वस्तूची खरी किंमत ओळखणे याचे नाव ज्ञान आहे. दृश्य टिकणारे नाही, ते अशाश्वत आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन सुद्धा देहबुद्धीच्या सवयीने आपल्याला ते खरे वाटते. म्हणून जाणत्या माणसाने सूक्ष्म विवेक करावा. सार असार एक न करतात असार ओळखून बाजूस सारावे आणि जे टिकणारे सार आहे त्याचाच स्वीकार करावा. असा विवेक करता करता पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून 8ही देहांचा निराश होईल. सर्व दृश्याचा निराश झाला म्हणजे शून्य पुढे उभे राहते. तेथे माणसाची बुद्धी घोटाळ्यात पडते. शून्य ही ओलांडून गेल्यावर निर्विकार ब्रह्म अनुभवास येते. वास्तविक विश्वाच्या अंतर्यामी राहून जीवांना नाचवणारा अंतरात्मा द्रष्टा आहे. तो केवळ साक्षी आहे. हा अंतरात्मा म्हणजेच देव होय. पण हा अंतरात्मा सुद्धा अखेर प्रकृतीच्या क्षेत्रातच वावरतो. निर्विकारी ब्रह्म त्याच्याही पलीकडे राहते. तेथपर्यंत पोचणे ही अखेरची अवस्था समजावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.